कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गँगला कॅनडा सरकारनं दहशतवादी संघटना घोषित करत मोठा दणका दिलाय। भारत सरकारने कॅनडाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। सिद्धू मुसेवाला हत्याकांड, बाबा सिद्दीकी हत्याकांड यासारख्या देश हादरवून सोडणाऱ्या अनेक गुन्ह्यांची जबाबदारी या बिश्नोई गँगनं स्वीकारली। भारतातल्या या गँगनं कॅनडात कशी दहशत माजवली, कॅनडा सरकारच्या या निर्णयानंतर बिश्नोई गँगवर आता काय परिणाम होईल पाहूया एक खास रिपोर्ट। सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, घरावर गोळीबार। कपिल शर्माच्या कॅनडातील हॉटेलवर गोळीबार। गायक सिद्धू मुसेवालाची 25 गोळ्या झाडून हत्या। माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा गोळ्या घालून खून। या सर्व प्रकरणात सहभागी असलेल्या बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईला कॅनडात मोठा झटका बसलाय। कॅनडा सरकारनं लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित केलाय। त्यामुळे बिश्नोई गँगच्या कॅनडातील संपत्तीवर कारवाईला सुरुवात झाली आहे। तसंच गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करण्यासाठी कॅनडा पोलिसांना मोठे अधिकार मिळाले। हिंसा आणि दहशतवादाला कॅनडात स्थान नाही, विशेषतः जेव्हा विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून भीती आणि धमकीचं वातावरण निर्माण करतात, असं कॅनडा सरकारने म्हटलंय। कॅनडाचे सुरक्षा मंत्री गैरी आनंद सांगरी यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती देताना सांगितलंय की कॅनडात प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात आणि समुदायात सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे। त्यामुळे सरकार म्हणून त्यांची सुरक्षा करणं आमची मूलभूत जबाबदारी आहे। पण कॅनडात बिश्नोई गँगकडून विशिष्ट समुदायाला दहशतवादी कारवाया, हिंसा आणि धमक्या दिल्या जात आहेत। त्यामुळे दहशतवादी कृत्यांमध्ये समावेश असलेल्या या टोळीला दहशतवाद्यांच्या यादीत टाकल्यानं आम्हाला त्यांच्यावर आरोप निश्चित करणं तसंच त्यांच्या कारवाया थांबवण्यात शक्तिशाली साधनं उपलब्ध होऊ शकतील। कॅनडा सरकारच्या या निर्णयाचं भारत सरकारनं स्वागत केलंय। बिश्नोई गँगच्या सदस्यांना भारतात आणण्यासाठी कारवाई करण्याची मागणीही केली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँग ही एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे। बिश्नोई गँगचं मुख्य काम भारतातून चालतं। कॅनडात देखील ही गँग सक्रिय आहे। हत्या, गोळीबार, खंडणी वसुली, धमकी असे अनेक गुन्हे या गँगवर आहेत। कॅनडात शीख समुदायाशी संबंधित व्यक्तींना या गँगनं लक्ष्य केलंय। 2023 मधील कोलंबियातील हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचा समावेश असल्याचा आरोप आहे। महाराष्ट्रात बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणापासून अनेक गुन्ह्यात बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा आरोप आहे। सिद्धू मुसेवाला हत्याकांड, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची 2022 मध्ये 25 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या हत्येनं संपूर्ण देश हादरला होता। लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रारनं या हत्येची जबाबदारी स्वीकारली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपी झिशान अख्तरला कॅनडात सरे पोलिसांनी अटक केली। लॉरेन्स बिश्नोई टोळीनं सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली। अभिनेता सलमान खानचे निकटवर्ती असल्यानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा बिश्नोई गँगनं केला होता। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे। सलमानला जीवे मारण्याची धमकी वारंवार दिली जाते। 14 एप्रिल 2024 ला सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला। सलमान खानचे वडील सलीम खान यांना ही धमकीची चिठ्ठी मिळाली होती। विक्की मिड्डू खेरा हत्याकांड, 2021 मध्ये अकाली दल युवा नेते विक्की मिड्डू खेरा यांची हत्या करण्यात आली। मुसेवाला आणि मिड्डू खेरा यांचा संबंध असल्याचा दावा बिश्नोई गँगनं केला। सुखदुल सिंग गिल, कॅनेडियन खलिस्तान समर्थक म्हणून ओळख असलेल्या सुखदुल सिंग गिलची 2023 मध्ये कॅनडात हत्या झाली। या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली। कॅनडात खलिस्तान समर्थकांवर हल्ले, कॅनडातील खलिस्तान समर्थक कार्यकर्त्यांवर बिश्नोई गँगनं हल्ले केले। त्यात अनेक खलिस्तानी समर्थकांचा जीव गेला। लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार तुरुंगात आहे, मात्र त्याचं नेटवर्क इतकं तगडं आहे की तो तुरुंगातूनच सगळी सूत्र हलवतो। लॉरेन्स बिश्नोईनं दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात याचिकाही दाखल केली होती। पंजाब पोलीस आपलं एन्काउंटर करू शकतात अशी भीती त्यानं याचिकेत व्यक्त केली होती। अशा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गँगला धडा शिकवण्यासाठी कॅनडा सरकारनं मोठी कारवाई केली आहे। आता भारतातही बिश्नोई गँग विरोधात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।